उत्तर प्रदेशातील मेरठ इथे प्रियकरासोबत राहण्यासाठी पत्नीनं पतीला मारल्याची घटना देशभरात चर्चेत आली। आता तेलंगणातील संगारेड्डी इथे याहून अधिक भयंकर प्रकार उघडकीस आलाय। इथं घडलेल्या घटनेत एका महिलेनं तिच्या पोटच्या 3 मुलांना मारून टाकलंय। कधी काळी क्लासमेट राहिलेल्या शिवासोबत राहता यावं म्हणून महिलेनं हे कृत्य केलंय। हे दोघी 9वी 10वीत एकत्र शिकायला होते आणि अलीकडेच दोघांची भेटही झाली। या प्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय महिला रजिता आणि तिचा क्लासमेट प्रियकर शिवकुमारला अटक केली आहे। पोलिसांनी या प्रकरणात जो खुलासा केलाय तो ऐकून कुणी हैराण होईल। शिवकुमार आणि रजिता काही महिन्यापूर्वीच 10वीच्या रियुनियन मध्ये पुन्हा भेटले। रजिताचं 2013 साली चेन्नैया सोबत लग्न झालं होतं। रजिता आणि चेन्नैया या दोघांमध्ये 20 वर्ष वयाचं अंतर होतं। मात्र या दोघांमध्ये सातत्यानं वादही होत होते। त्यात 6 महिन्यापूर्वी 10वीतील बॅचमधील विद्यार्थ्याचे रियुनियन झाले। त्यावेळी रजिता आणि शिवकुमार कित्येक वर्षांनी पहिल्यांदा भेटले आणि त्याच वेळी दोघांमधील जुन्या आठवणी ताज्या झाल्या। पुन्हा प्रेम उफाळून बाहेर आलं आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला। परंतु नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी रजितानं तिच्या 3 निष्पाप मुलांचा बळी दिलाय। शिवानं रजितासोबत राहण्यासाठी एक अट ठेवली होती, ती म्हणजे तिनं तिच्या मुलांपासून वेगळं व्हावं, त्यानंतरच लग्न करू। शिवाची अट पाहून रजितानं तिच्या मुलांचा काटा काढण्याचं प्लॅनिंग केलं आणि ते शिवकुमारला सांगितलं। तो देखील त्यात सहभागी झाला। त्यानंतर रजितानं टॉवेलच्या मदतीनं एका पाठोपाठ एक 3 मुलांचा गळा दाबला। टँकर चालवणारा तिचा पती चेन्नैया जेव्हा घरी परतला तेव्हा तिनं पोटात दुखत असल्याचा बहाणा केला। त्याशिवाय मुलंही दहीभात खाऊन बेशुद्ध पडल्याचं सांगितलं। चेन्नैया आणि शेजाऱ्यांनी मिळून रजिता आणि 3 मुलांना हॉस्पिटलला पोहोचवलं। जेव्हा हॉस्पिटल प्रशासनाला संशय आला त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली। त्यानंतर खाकीचा धाक दाखवताच रजितानं तिचा गुन्हा कबूल केला। या महिलेच्या मुलांचं वय 12 वर्ष, 10 वर्ष आणि 8 वर्ष असं आहे। संगारेड्डी येथील हे प्रकरण आणि मेरठचं साहिल मुस्कान कांड यात एक गोष्ट सारखीच आहे, ती म्हणजे दोघांची ओळख शाळेच्या रियुनियन मध्ये झाली होती। दोन्ही प्रकरणात प्रेयसी आणि प्रियकर अनेक वर्षांनी भेटले आणि त्यांचे जुने प्रेम ताजे होऊन अगदी हत्येपर्यंत पोहोचले।